झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधल्या सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे। पोलिसांनी कोम्बिंग आणि सर्च ऑपरेशनही सुरू केलं आहे। पुण्यातल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे। मंदिरांची नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे, त्यामुळे या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। पोलिसांनी कपालेश्वर मंदिर, काळाराम मंदिरसह रामकुंड परिसरात सुरक्षेचा आढावा घेतला। मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्यांची तपासणी, त्याचबरोबर संशयास्पद वस्तूंचीही तपासणी केली जाते। मंदिरच्या ट्रस्टनी जी व्यवस्था केलेली इथे जे म्हणजे कमीत कमी ते परदेशी म्हणून एक सिक्युरिटी ठेवलेली, सकाळ संध्याकाळ त्रिकाल म्हणजे 3 शिफ्टमध्ये मंदिर या ट्रस्टनी सिक्युरिटी ठेवली। शिवाय आपले पोलीस बंदोबस्त चौक आहे, पूर्व दरवाजेला अतिशय चांगला बंदोबस्त आहे। आम्ही ज्या व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहेत त्या सगळ्या व्हायटल इन्स्टॉलेशन्सला भेटी दिलेल्या आहेत। आमच्या टीमनी भेटी दिलेल्या आहेत, स्थानिक पोलीस स्टेशन्सनी भेटी दिलेल्या आहेत आणि एक्सपर्टच्या टीम्सनी पण भेट दिलेल्या आहेत। त्याचबरोबर डॉग स्क्वॉड आणि QRT यांनी सुद्धा सगळ्या ठिकाणी भेट दिलेल्या आहेत। त्याचबरोबर महत्त्वाच्या ठिकाणच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्ट्या सुद्धा आम्ही सर्च केलेल्या आहेत। हॉटेल लॉजेसमध्ये कोणी इसम येऊन गेले किंवा कोणी आता मुक्कामाला आहेत त्या सगळ्यांची सुद्धा आम्ही व्हेरिफिकेशन करत आहोत। सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचं कोम्बिंग आणि ऑल आउट ऑपरेशन सुरू आहे। पुण्याच्या घटनेमुळे आता पोलिसांना डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागतोय। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।